नमस्कार मंडळी, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? मंडळी, मी तुमच्या घरातील शेंडेफळ आशिष आणि घेऊन आलोय तुमचा लाडका कार्यक्रम माहेर वशणीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज खेळायला 10 सख्या इथे आलेल्या आहेत. गप्पा मारताना मला म्हणाले की सगळ्याजणी संध्याकाळचा स्वयंपाक करून आलेले आहेत. म्हणजे बघा मंडळी, की स्वतःसाठी वेळ काढताना सुद्धा माझी ताई तिची जबाबदारी मात्र विसरत नाही. मग आता मीही माझी जबाबदारी पार पाडणार आहे आणि तुमचं पुरेपूर मनोरंजन करणार आहे. त्या बघूया आज कोण होते हुकमाची राणी, जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवर आणि घेऊन जाणार आहे तिच्या हक्काचा हा माहेरचा आहे. त्या माझ्या या सगळ्या सख्यांना विनंती आहे की त्यांनी इथे यायचे. या बरं. आजपर्यंत तुम्ही असं बघितलं असेल ना, मोहनमाळ, बोरमाळ, बॉबीमाळ घातल्यानंतर कसं वाटतंय? माझ्या बहिणीचं लग्न होत नव्हतं, त्यामुळे असं जो पण यायचा बघायला ते म्हणजे कसं मला पसंत करून जायचे. चला तर मग सुरू करूया आपल्या खेळाला. आणि त्याच सौभाग्यवती दुर्गमे. एक मिनिट बोलू का मी? या ना ताई, या ना. एक मिनिट. काय झालंय ताई? म्हणजे तुम्ही अशा खूप घाबरल्यासारख्या वाटतात. काय झालंय? तुम्हाला पाणी हवंय का? नाही, पाणी नकोय, मला माझा नवरा हवाय. नवरा हवाय म्हणजे? मी सौभाग्यवती वृंदा मोहन. मोहन माझा नवरा, तो हरवलाय. त्याला शोधत शोधत इथे आलीये मी. एक मिनिट. म्हणजे हरवलंय म्हणजे नक्की काय झालंय? काहीच कल्पना नाही दादा. एक दिवस असा अचानक घरातून गायबच झाला हो. दादा, तुम्ही तर महाराष्ट्रभर फिरता ना हो. तुम्ही एकदा सगळ्यांना सांगा नक्की माझा मोहन कुठे भेटला तर मला कळवा म्हणून. ताई, तू नको काळजी करूस. मंडळी, मला असं वाटतं की ही आपली लेक आहे, आपली ताई आहे आणि आपण तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. तिला आपली खरंच आता गरज आहे, तिला मदत हवी आहे, तर आपण ती मदत नक्कीच तिला करूया. ताई, मला असं वाटतं की तुला मोहनबद्दल जे काही सांगायचं आहे ते तू अख्ख्या महाराष्ट्रासमोर तू सांगू शकतेस. तू नक्कीच, तुला जे तुझ्या मनात जे आहे ते सगळं तू व्यक्त हो. नमस्कार, मी सौभाग्यवती वृंदा मोहन. मोहन माझा नवरा, तो हरवलाय हो. मी त्याला शोधतीये. मोहन, सगळे वाट बघतायत रे तुझी. तू जिथे कुठे असेल ना तिथून लवकर निघून ये प्लीज. सौभाग्यवती. दादा, खूप मदत झाली तुमची. येते मी. ताई, नक्कीच. आणि तू अजिबात काळजी करू नकोस, टेन्शन अजिबात घेऊ नकोस. सगळं छान होईल आणि मोहन लवकरात लवकर परत येईल. ठीक आहे? थँक्यू दादा, थँक्यू ओके. थँक्यू. चला येते मी. खूप मदत झाली. थँक्यू थँक्यू. ओके ताई, आणि नको काळजी करूस, सगळं व्यवस्थित होईल. ओके मंडळी, ही जी आपली वृंदा आहे ती तिच्या मोहनला शोधते. पण त्या मोहन संदर्भात तुम्हाला जर काही माहिती मिळाली तर नक्की तिच्याशी संपर्क साधा. मंडळी, सुरू होतोय सौभाग्य रक्षणाचा थरारक प्रवास रोज रात्री 9:15 वाजता. आता आपण या ज्या माझ्या सगळ्या सख्या आहेत त्या त्यांच्या मोहनला सोडून इथे खेळायला आलेल्या आहेत. तर त्यांच्याबरोबर आपण जरा छान खेळ खेळूया, गप्पा करणार आहोत आणि बघणार आहोत की आजच्या भागामध्ये कोण होणार आहे हुकुमाची राणी. तेव्हा खेळायला सुरुवात करूया. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. या खेळाचं नाव आहे बॉबी बॉबी रे, बॉबी बॉबी रे. हा ताई, खेळाचं नाव काय? बॉबी बॉबी रे. अच्छा, लगेच संपलं. तर आता हा खेळ असा आहे की तुम्ही बघताय की तुमच्या समोर प्रत्येकी समोर बॉबी आहे. ओके, काय करायचंय? 1 2 3 म्हटल्यानंतर एक हात मागे ठेवायचा आहे आणि एका हाताने हा जो दोरा आहे तो उचलायचा आहे आणि हा जो दोरा आहे तो या बॉब्यांमधून आतमध्ये टाकायचा आहे. अत्यंत सोपा आहे, अत्यंत सोपा असा खेळ आहे हा. असा काढायचा आहे. ओके, बॉब्यांची जास्तीत जास्त मोठी माळ बनवायची. खूप सोपा असा खेळ आहे. ओके, हे बघा, ही कळलं तुम्हाला? ही अशा पद्धतीने जास्तीत जास्त बॉब्यांची माळ बनवायची, पण एकाच हाताने. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटाची. ओके, 2 मिनिटामध्ये जी ताई जास्तीत जास्त बॉब्यांची माळ बनवेल, तयार करेल, ती असणार आहे विजेती. अशा 5 ताई विजेत्या होणार आहेत आणि 3 ताई मात्र या खेळातून बाद होणार आहेत. कळलं तुम्हाला? नक्की. 1 2 3. तुला सांगू मी कितीही वाटते भीतीने तू माझा घाबरला.
एकाच हाताने करायचे. दुसरा हात मागे, दुसरा हात मागे येऊ दे. दोन्ही हाताचा वापर करायचा नाही. दुसरा हात वापरायचा नाहीये. चल दोघं बी जाऊ अन निर्गुण पाहू. चल दोघं बी जाऊ निर्गुण पाहू. येतीस का घरला. सांगू मी कितीही वाटते भीती न जीव माझा घाबरला. तुला सांगू मी किती वाटते भीती न जीव माझा घाबरला. शेवटची 10 सेकंद. 10 6 5 4 3 2 आणि एक. वेळ संपलेली आहे, वेळ संपलेली आहे. बस बस बस, वेळ संपलेली आहे. कमलताई 1 2 3 10 11 12 13. स्वातीताईंनी बघूया 1 2 10 11. शोभनाताई 1 2 3 15 16. मृदुलाताई बघूया 1 2 3 15 16 17 18. ज्योत्स्नाताई 1 2 3 19 20 21 22 23. राजेश्री ताई बघू दे. राजेश्री ताई यांनी 14 बॉब्या गोळ्या केलेल्या आहेत. योगिता ताई 18. शरयू ताई 19 20 21. आजपर्यंत तुम्ही असं बघितलं असेल ना, मोहनमाळ, बोरमाळ, बॉबी माळ घातल्यानंतर कसं वाटतंय? हा, असं तेलकट वाटतंय की नाही? हा, वाटतंय. कसं वाटतंय? तुपकट तुपकट वाटतंय. हा, व्हेरी गुड. ज्या ताईने कमीत कमी बॉब्या धाग्यामध्ये गुंफल्यात, ओवल्यात, त्या ताई आहेत स्वातीताई. कमीत कमी स्वातीताई. त्याच्यानंतर कमलताई आणि राजेश्रीताई. तुम्ही कमीत कमी बॉब्या ओवल्यामुळे तुम्ही या खेळातून मात्र बाद झालेल्या आहेत. पण मी तुम्हाला असंच जाऊ देणार नाहीये. सन मराठीकडून तुम्हाला भेटवस्तू आहेत. तीन ताई बाद झालेल्या आहेत आणि 5 ताई मात्र गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळातले. जोरदार काय होऊन जाऊ दे. आणि 5 ताईंचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन की तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेल्या आहात. कसं वाटतंय ताई? खूप छान वाटतंय. पुढच्या खेळामध्ये आलेली आहेस. आता हुकमाची राणी होणार. प्रयत्न नक्की करेन. ताई तुला कसं वाटतंय? खूप मस्त वाटतंय. आता खूप छान वाटतंय की नाही? व्हेरी गुड. ताई तुला कसं वाटतंय? खूप छान वाटते. असं वाटते सगळ्यांनी प्रयत्न करा आणि जिंका. आणि जिंका. पण एक सांगू का, म्हणजे आपले 16 सख्यांचा हा कार्यक्रम करत असताना खरं तर या ताईंनी खूप मदत केलेली आहे. आणि ती अगदी सगळ्यांना अगदी सांगत होती की तुम्ही यायला पाहिजे, स्वतःसाठी वेळ द्यायला पाहिजे, स्वतःच्या आनंदासाठी वेळ द्यायला पाहिजे, अशी ती तिच्या सख्यांना खूप सांगत होती. आणि त्या सख्या इथे आपल्या या 16 सख्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी सुद्धा झाल्या. मला सांग की हा जो स्वतःचा जो वेळ आहे हा किती महत्वाचा आहे प्रत्येक गृहिणीच्या आयुष्यामध्ये. लेडीज घरीच बसतात, आपल्या स्वतःसाठी एक दिवस तरी काढावा म्हणून मी बायकांना बाहेर काढलं. आणि तुम्ही काहीतरी मला या कार्यक्रमात भाग घ्यायचा आहे, तुम्ही पण घ्या आणि एन्जॉय करा असं मी बायकांना सांगितलं. तरी बायका त्याच्यात मला मिळाल्या का काही नाही, आम्हाला अडचण आहे, घरी कामं आहे. तरी मी त्यांना 4 वेळा फोन करून सांगितलं का चला खेळायला चला, मी येणार आहे. तर मग म्हणे तुम्ही येणार आहे, चला आम्ही पण येतो, एन्जॉय करूया. व्हेरी गुड ताई, थँक्यू सो मच. खूप छान वाटलं ताई. म्हणजे थोडक्यात ताईंना असं म्हणायचं की स्वतःच्या आनंदासाठी तुम्ही स्वतःला वेळ दिला पाहिजे, तुमच्या हक्काच्या आनंदासाठी. ओके नाही? आणि मला असं वाटतं की तो जो हक्काचा आनंद आहे तो त्यांना इथे 16 सख्यांचा या कार्यक्रमामध्ये नक्कीच मिळतो. कारण जेव्हा सगळ्या ताई जेव्हा घरी जात असतात, पुन्हा आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये जात असतात, तेव्हा एक आनंद, एक छान समाधान चेहऱ्यावरती घेऊन जात असतात. आणि आवर्जून सांगतात की दादा आज तुमच्यामुळे, आज तुझ्यामुळे मला जरा छान वाटलं, बरं वाटलं, आमचे सगळे टेन्शन्स आमच्या बाजूला राहिले. तर खरं
खरं तर हे खूप छान वाटतं जेव्हा प्रत्येक ताईंकडनं आम्ही असं ऐकतो तेव्हा. ओके, त्याच्यामुळे ताई खूप खूप छान. आणि हा तुमच्या हक्काचा मंच आहे. बिंदास द्या, बिंदास व्यक्त व्हा. ओके, आणि सुरू करूया आपल्या या पुढच्या खेळाला. हा, या खेळाचं नाव आहे सासर माहेर. खेळाचं नाव काय ताई? सासर बाहेर. सासर माहेर. हा, आता हा खेळ असा आहे की तुम्ही आता सगळ्या जणी सासरी उभ्या. सासर म्हटल्यानंतर सासरी तर तुम्ही आहातच, माहेर म्हटल्यानंतर माहेरी उडी मारायची, सासर म्हटल्यानंतर सासरी उडी मारायची. ओके, जी ताई चुकीची उडी मारेल आणि जी ताई उशिरा उडी मारेल ती ताई बाद. ओके, अशा 2 ताई बाद होणार आहेत आणि 3 ताई जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. ओके, कळले तुम्हाला? आपण सासरी आहोत, माहेरी उडी मारायची. रेडी? ओके, माहेर सासर, माहेर सासर, माहेर सासर, माहेर. वॉर्निंग हा, उशिरा उडी मारली तर बाद. हा, पहिली वॉर्निंग. ओके, सासर माहेर सासर सासर. दोघी जणी झालेले आहेत बाद. त्याच्यामुळे ताई तुम्ही या खेळातून बाद झाले आहेत. पण सन मराठीकडून तुम्हाला भेट बसतोय. दोन ताई बाद झालेल्या आहेत आणि 3 ताई गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. पण त्या खेळाकडे जाण्या अगोदर आपण जाणार आहोत आपल्या सुंदर अशा भागाकडे. त्याचं नाव आहे माहेरची आठवण. मंडळी, जसं मी म्हणालो तसं की आपण जाणार आहोत माहेरच्या आठवणींमध्ये आणि त्यासाठी आपण या ताईंसोबत गप्पा करणार आहोत. ताई, तुझं नाव सांग बरं. सौभाग्यवती मृदुला मंगेश पांचाळ. माहेर कुठलं? माझं माहेर रत्नागिरी मांडेरी. आणि सासर? लांजा वाकेड. आणि किती वर्ष झालीत लग्नाला? 15 वर्ष. काय करतात भाऊची? कार्पेंटर आहेत. अरे वा, हा. व्हेरी गुड. ते म्हणजे स्वतः कॉन्ट्रॅक्ट घेतात. अच्छा. त्यांना फर्निचरचं पण काम जमतं. ॲल्युमिनियम स्लायडिंग वगैरे, स्लायडिंग विंडो, काचेचं, हे सर्व म्हणजे कला आहेत त्यांची. म्हणजे व्यवसाय आहे भाऊची. हो, व्यवसाय का. वा, व्हेरी गुड. काय सांगशील ताई माहेर बद्दल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई बाबा. आई बाबा माझे खूप चांगले आहेत आणि लहानपणापासून त्यांनी पण खूप स्ट्रगल केला आतापर्यंत. 5 भावंड आहोत आम्ही. 5 भावंडांना एवढं लहानाचं मोठं करून त्यांना शिक्षण वगैरे सर्व म्हणजे खूप स्ट्रगल केला दोघांनी. आणि आता तर 1.5 वर्ष झाले वडील नाही आहेत. 2 भाऊ आहेत, 2 बहिणी आहेत. मी 4था नंबर भावंडांमध्ये. ओके, बर. ताई, तुझं अरेंज मॅरेज? दोन्ही आहे, लव्ह विथ अरेंज. लव्ह विथ अरेंज म्हणजे कसं हे लव्ह विथ अरेंज? म्हणजे माझ्या मावशीचं लग्न होतं, त्या चुलत मावशीच्या लग्नात आमची भेट झाली. मी करवली म्हणून गेली होती आणि हे माझे मिस्टर माझ्या चुलत मावशीचे चुलत दीर, असं तेव्हा ओळख झाली होती. नंतर मग त्या ओळख झाली होती. मग त्याच्यानंतर त्यांनी काय लग्नाविषयी विचारलं. मी त्यांना बोलली आई वडिलांना येऊन भेटा. मग त्या 8 दिवसात येऊन आई वडिलांना भेटलेत. आणि मग त्याच्यानंतर आई वडिलांनी सांगितलं नाही की ठीक आहे, बघूया, आपण विचार करू यावर. पण त्यांची एकच अट होती की माझी 2 नंबर बहीण आहे, तिचं लग्न झाल्याशिवाय तुमचं लग्न होऊ देणार नाही म्हणून. तर हे बोलले की ठीक आहे. तेव्हा मी 10वीची परीक्षा दिली होती. मग 12वी झाल्यानंतर माझं लग्न झालं. तर माझ्या बहिणीचं लग्न होत नव्हतं कारण का ती म्हणजे बारीक वगैरे होती. त्यामुळे असं जो पण यायचा बघायला ते म्हणजे कसं मला पसंत करून जायचे. त्यामुळे घरात माझ्यामुळे जे ताईला बघायला यायचे ते तुला पसंत करून हो, द्यायचे. म्हणून मग आई सांगायची की तू बाहेर जा कुठेतरी अशा वेळेस, की जेणेकरून तिचं लग्न जमेल. तिला जरा आईला तिचं जास्त टेन्शन होतं. तर मग असं एक दिवस मी बाहेर गेली तेव्हा मग तिचं लग्न जमलं आणि तिला हवा तसा जोडीदार मिळाला, अगदी लाखात एक. पण ताई, तो जसं तू आता म्हणतेस की माहेरी होतीस, हां. माहेरी लग्न झालं, तू गेलीस, वडिलांचं तू सांगितलंस, वडील गेले म्हणून. हो, वडील गेले तोपर्यंत सर्व छान चालू होतं. म्हणजे सर्वच नातेवाईकांमध्ये सगळं छान होतं. पण वडील गेल्यानंतर काही नातेवाईक बदलले आणि त्यामुळे कसं माहिती आहे, आपण एक जे सुरुवातीपासून जे विश्वासाने आपण नातं जपतो ते तसंच राहिलं ना शेवटपर्यंत तर बरं वाटतं. पण अचानक असं वडील गेल्याच्या नंतर नाती बदलतात चक्क सरड्यासारखी. त्यामुळे खूप वाईट वाटतं आणि असं होऊ नये. कारण का वडील असेपर्यंत वेगळं वागायचं आणि वडील गेल्यानंतर वेगळं वागायचं हे खूप धक्कादायक आहे.
वडील गेल्यानंतर खरी त्या आईला, आपल्या नातेवाईका म्हणजे घरच्या म्हणजे बहिणींना, भावांना आपले माणसांची गरज असते. आणि त्याच वेळेस जर माणसं बदलली तर मग खूप म्हणजे अवघड वाटतं, म्हणजे कसं होणार पुढे. जसं मी पण माझ्या नंदांना समजून घेते, माझ्या जावेला वगैरे समजून घेते, तसं मला पण वाटतं की माझे पण नातेवाईकांनी म्हणजे असं कुठल्याही याच्यामध्ये मी सर्वांना हा संदेश देऊ इच्छिते की सर्वांनी आपापल्या माणसांना समजून घ्या आणि जसे आहात तसे राहा शेवटपर्यंत. कितीही काहीही संकट येऊ दे किंवा किती काही पैसा आला तरी त्या व्यक्तीने बदलू नये, जे आहे ते तसंच राहू दे, असं माझं म्हणणं आहे. सोनं हे सोनंच राहिलं पाहिजे. जर त्याचं नंतर रंग बदलून जर ते लोखंड झालं तर त्याचा काहीच किंमत नाही. बरोबर ना? बरोबर. तसं मला म्हणायचं वा. आहे. बघा, मी पण कोणाची तरी भावजे आहे, मी पण कोणाची तरी नणंद आहे, मला पण कळतात नणंद भावजे. मी पण नात्यामध्येच अडकून आहे, पण मी पण त्याच्यामध्ये मला जमेल तसं. मी सर्वात लहान आहे अनुभवाने पण आणि वयाने पण मी पण कुठे ना कुठे ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करते आणि ॲडजस्ट करते. तसंच सर्वांना सांगू इच्छिते की तुम्ही पण थोडं समजून घ्या. शेवटी कसं असतं, माणसं उपयोगी पडतात पण पैसा उपयोगी पडत नाही शेवटपर्यंत. आज माझे वडील जेव्हा ॲडमिट होतेत ना, तेव्हा आम्ही अक्षरशः पैसे लावले 5 जणांनी. जे काय होईल ना, जमेल तसं कर्ज म्हणाल तरी हरकत नाही, काढून आम्ही ते वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण वडील काय आमच्या हाताशी आले नाहीत. असं आहे. म्हणून पैसा असून चालत नाही, नाती महत्वाची आहेत. ताई, तू अत्यंत फार महत्वाचं वाक्य बोललीस की पैसा महत्वाचा नसतो, नाती महत्वाचे आहेत. आणि ह्या माध्यमातून जे तुला सांगायचं आहे ते नक्कीच त्या माणसांपर्यंत नक्की पोहोचेल आणि कदाचित त्यांना त्या गोष्टी समजतील आणि पुन्हा त्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा छान रुळावर येतील आणि पुन्हा छान दुरावलेली नाती असतील ती पुन्हा जवळ येतील. ठीक आहे. आणि खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आता आपण जाऊया शेवटच्या खेळाकडे. माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या शेवटच्या खेळाला आणि त्यासाठी मी पुन्हा एकदा तिन्ही ताईंचं खूप खूप अभिनंदन करतो की तुम्ही शेवटच्या खेळामध्ये आलेल्या आहात. ताई, हुकमाची राणी होणार ना? बघूया. हा ताई, तू होणार हुकमाची राणी? हो, नक्की बोल बघू. मीच होणार हुकमाची राणी. मीच होणार हुकमाची राणी. चला रे, आपण घरी जाऊया. चला. हा ताई, तुला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, बोला ना, एक्साइटमेंट वाढलेली आहे, छान वाटतंय. छान वाटते ना? ओके, सगळ्यांना तिघींना खूप खूप शुभेच्छा. हा, या खेळाचं नाव आहे फुगा आणि माझ्याचकडे बघा. तुम्ही बघताय की तुमच्या समोर टोपली आहे, त्या टोपलीमध्ये एक एक फुगा आहे. तो फुगा फुगवायचा आहे साधारणतः या साईजचा. ओके. हा फुगवून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित गाठ मारायची. गाठ मारून झाल्यानंतर हा फुगा असा इथे व्यवस्थित ठेवायचा आहे. हा फुगा हे करायच्या आधी ही टोपली अशी डोक्यावरती ठेवायची. हा, आणि काय करायचं, तो फुगा असा उचलायचा आहे, असा ताठीने असा टोपलीत गेला पाहिजे. तो असा बाहेर येणार. हा, तो असा बाहेर आला की पुन्हा त्याला असं टोपलीमध्ये पकडायचं आहे. ओके. हा, जी ताई लवकरात लवकर म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये असा फुगा या टोपलीमध्ये बरोबर पकडेल, धरेल, ती असणार आहे या खेळाची विजेती, त्यानंतरची उपविजेती आणि त्यानंतरची 3ऱ्या क्रमांकाची ताई. ओके, कळलंय तुम्हाला? आणि असं फुगा या टोपलीत बरोबर गेल्यानंतर हे अशी काठी अशी करायची. कळलंय तुम्हाला? ओके, तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. फुग्याची साईज मी दाखवलेली आहे. व्हेरी गुड, क्या बात आहे. हे घे. हा, शाबाश. ओके. हा, व्हेरी गुड, मस्तच. हा, टोपली डोक्याने ठेवायची आहे. व्हेरी गुड. हा हा, पडला लवकर खाली. हा, लवकर. व्हेरी गुड. तिला नको मारू, तिला कुठं मारते. हा हा, ओके. हा हा हा, हा, व्हेरी गुड. मागे तिथं कुठे? हा, लवकर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. शाबाश. लिकेज कुठे? हा, घे लवकर पटापट. हा, हाताने नाही, हात बोट वापरायचं नाहीये. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके,
व्हेरी गुड. हा 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 हाताने नाही, हाताने नाही. हा व्हेरी गुड. हा हा पडलाय. हा व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा 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 लवकर लवकर लवकर. हा लवकर लवकर. हा शबाश शबाश शबाश. हा लवकर 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 लवकर. हा हे बघ. अरे ना ना आलेला 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 लवकर. जी तिसऱ्या क्रमांकाची ताई आहे ती ताई आहे मृदुला ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. तू बरोबर फुगा टोपलीमध्ये अडकवला होतास, पण या दोघींपेक्षा उशिरा अडकवला होतास. खूप खूप अभिनंदन ताई. मला कल्पना आहे की तू जिंकली नाहीयेस, सगळ्यांना जिंकायचं असतं, पण मजा आली की नाही? खूप मजा आली. मजा आली. व्हेरी गुड. तीच तर मजा आहे. पण मला एक सांगा, शेवटला टोपलीत फुगा गेला तर सारखं तुम्ही काढत होत का? नाही खरंच नाही. तुम्ही टाकला होता तरी बाहेर येते. नाही मी नव्हतो करत. मी नव्हतो करत खरंच सांगतो. काठी पुढे काय 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 बोलली? गप बसले तर काठीने मारेन बोलली मला. धाकटा भाऊ आहे म्हटल्यानंतर थोडीफार मजा मस्ती तर होणार की नाही, हो की नाही? त्याच्यामुळे तू हरली नाहीयेस. हा तू आधीच हरली होतीस. हा म्हणून तर मी ते करत होतो. आणि उपविजेती ताई ठरलेली आहे ज्योत्स्ना ताई. ताई तुला मिळते सन मराठीकडून माहेरचा आहेर इंडक्शन. एकदा जोरदार टाळ्या. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी ठरलेली आहे शरयू ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो. सोहळा सख्यांचा. कसं वाटतंय? मस्त वाटतंय, खूप छान वाटतंय. खूप छान वाटते. हो. सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहेस? आई बाबा इथेच आहेत, त्यांना सांगायचं होतं, ते आहेत इथे. ओके व्हेरी गुड. हो. आणि ताई आता तू हुकुमाची राणी झालीस, तर असं कुठला हुकूम तुला इथे सोडासा वाटतंय जो सगळ्यांनी पाळला पाहिजे? मला असं वाटतं की समाजामध्ये आता सध्या स्त्री भ्रूण हत्या खूप होत आहेत, तर त्याला कुठेतरी आळा लागला पाहिजे, म्हणजे थांबल्या पाहिजेत त्या कुठेतरी. कारण आपल्याला बहीण पाहिजे, बायको पाहिजे, मैत्रीण पाहिजे, सगळ्या सख्या पाहिजे आहे आपल्याला, पण मुलगी नको. म्हणून खूप असं ऐकायला येतं आपल्याला की स्त्री भ्रूण हत्या होत आहेत आणि ते टाळायला पाहिजे कुठेतरी. मला असं वाटतं की हाच हुकूम देईल मी की स्त्री भ्रूण हत्या थांबली पाहिजे. वा ताई खूप छान महत्वाचा तो हुकूम इथे दिलेला आहे. खूप छान वाटलं. आणि आता तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो. सोहळा सख्यांचा. मंडळी तुम्ही बघताय की हुकमाची राणी झाल्यानंतर प्रत्येक ताईच्या चेहऱ्यावरती हा जो आनंद असतो, हे जे हसणं असतो आणि हे जे समाधान असतं ते आमच्यासाठी फार महत्त्वाचं असतं. त्या भेटूया पुढच्या भागात याच आनंदासाठी, याच समाधानाकरता आणि याच हसण्याकरता एका नव्या हुकमाच्या राणीसोबत. तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमाचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.